काय भंगारुंगा रिक्षा होती काय माहिती, 6 चालवलं रिक्षावाला पण. हा ना, किती हळू चालायचं. असं वाटतं त्याला उठून आपणच स्वतःच रिक्षा चालवायची. बेल पण पडली की काय? वादळ आलं वाटतं. हो आलं ना. गिफ्ट व्हायचं पण सोबत या. ते गिफ्ट व्हाउचर सोडा आधी. तुमचा फोन कुठे ते सांगा पहिले. अगं फोन चार्जिंग लावलेला आहे. गिफ्टच्या पहिले दुसरंच काय भेटणार वाटतं. फक्त चार्जिंग करा. फोन करून करून वैतागले मी. दाजी तुमची चार्जिंग लवकर उतरते का हो? काय? अहो फोनची चार्जिंग जरा समजून घेत जा ना. चार्जिंग उतरते कधी कधी, पण खूप लवकर चार्ज होतो. काय फोन दुसरं काय? तिकडच कमी बंद करा आधी इकडे लक्ष द्या. हो तुझ्याकडेच लक्ष आहे. अहो गेलं की ते नेटवर्क. मग काय झालं? नेटवर्क जरी गेलं ना, टावर फुल आहे. रजिस्टर नेटवर्क आहे म्हणून फुल टावर येते. बघ किती फुल नेटवर्क, बघितलं पाहिलं ना किती हाय स्पीड येते. 4G नेटवर्क आहे, एकदम फुल चालतं. आता 5G चा जमाना आहे, कुठे 4G धरून बसले. तू माझं बजेट करणार बहुतेक. अहो दाजीबा थोडी चेष्टा केली. थोडीच कर, जास्त केली ना तुला आणि मला दोघांना खूप महागात पडत. अहो दाजी काही घाबरू नका, मी आहे ना. अरे पण हे वादळ आलं ना, 4-5 दिवस कशी शांती होती. काय शांती? मेलो आता. अगं बाई ती शांती नाही, झालं आता काम. कुठे गेली ती सटवी? तेच म्हटलं यांचा फोन का लागत नाही ते. कोण सटवी? तीच ती शांती. अगं शांती म्हणजे मनाची शांती. अच्छा ती मनाची आणि मी काय क्विंटलची का? अगं वजनातलं मन नाही, मन मन हे मन, आतलं मन. असं आहे का? मला वाटलं की काय गडबड केली का काय. जरा जपून राहा, त्याने खूप फराळ खाल्लंय. हो तसं मी सांभाळच राहणार आहे, मला पहिलीच वॉर्निंग भेटली. जरा सावध राहा. पहिली एक होती, आता दोघी झाल्या. आईला अवघड आहे आता. बघितलं किती मस्त वातावरण इथलं. हो पण आमच्या गावासारखं नाहीये. तुमच्या गावासारखं कसं? पण मला आवडतं ना. तुम्हाला तर आवडेलच ना. म्हणजे इथलं वातावरण, तुम्ही इथेच लहानचे मोठे झालेत ना. हो बरोबर, पण कदाचित तुला नाही आवडणार. घेईन ना मी पण आवडून. पण तुला काय करायचंय? तुला 2-4 दिवस राहायचं आणि जायचं. का हो माझी अडचण झाली का तुम्हाला? तसं असेल तर सांगा. छे अडचण कशाला होईल तुझी? तेच तर, अडचण असेल तर सांगा, जाते मी लगेच. अरे मला काय तुला डोक्यावरती घेऊन फिरायचंय की काय? मला काय अडचण नाहीये. डोक्यावर बसून फिरवायला मी काही लहान बाळ आहे का आता? मला माहितीये तू लहान बाळ नाही येते. हो तेच तर, आता कॉलेज करते मी. कॉलेज कर पण जरा ठीक-ठाक कर. ठीक-ठाकच करते, कळतं मला सगळं. तुला काय म्हणजे कॉलेजला? कोण बोललं तुम्हाला? अगं माझ्या ओळखीची काय आहे ना मुलं कॉलेजला. फेमस बिमस काय नाही हो. एकाने छेड काढली होती माझी. हो मग मारलं मग त्याला चड्डी फाटेपर्यंत. काय बोलते? हो मग पाडून पाडून हाणलं होतं त्याला मी. तू हाणला? मला तर नाही वाटत. का हो? का बरं नाही वाटत? अगं तुझी साईज बघ, तू काय फेकते? अहो कराटे चॅम्पियन आहे मी. तू फेकू फायटर दिसते, कराटे बिराटे नाही. तुम्हाला नाही विश्वास बसत का माझ्यावर? जा मग विचारा कॉलेजला कोणाला पण. अरे जोरात हवा जर आली जाशील उडून बिडून चालली फाईट करायला. मी काय कागद बिगत दिसते का तुम्हाला उडून जायला? कागदातून तुझ्यात काही जास्त फरक नाहीये. तुम्ही पण ना कशाची बी बरोबरी कशा सोबत पण करतात. अरे पच्चेला अशीच सोड ना, एवढं मोठ्या सोडते, मग ते कसं काय बसणार? सोडत नाही हो. मला माहिती तू काय करते ते. हो ते सोडा, जाऊ द्या. काहीतरी रोमॅन्टिक विषय काढा. रोमॅन्टिक? आणि मी? हो तुम्हीच काढा.
कारण मुलींना स्वतःहून काढत असे विषय. असं? अरे पण मला पण नाही इंटरेस्ट असल्या रोमॅन्टिक विषयामध्ये. हो पण मला आहे ना इंटरेस्ट. हो ताईची आणि तुमची लव्ह स्टोरी सांगा ना. याला काही लव्ह स्टोरी म्हणते का? इथं आत्महत्या एक प्रकारची. म्हणजे तुम्ही माझ्या ताईवर प्रेम नाही करत का? हो करतो ना. आयला नाही म्हणून काय मला मरायचंय का? उगाच माझे पण वांदे व्हायचे. सांगा ना. तू काय करणार ऐकून 1947 ची लव्ह स्टोरी? तुम्ही फक्त सांगा ना, मला ऐकायला मजा येईल. अगं मला अनुभवून नाही आवडलं तर तुला ऐकून काय आवडणार? प्लीज प्लीज सांगा ना, तसं तुमचं पिछा नाही सोडणार मी. कशाला दुःखावरचे खपले काढते? मोठ्या मुश्किलीने तर जखम भरली. आता कसली जखम? काय बोलता तुम्ही? मला काही समजे ना. लग्न झालं का मग बरोबर समजेल तुला. तुम्ही चुपचाप सांगा, नाही तर ताईला सांगेल मी. देईन तुमचे भांडणं लावून. नाही तसं मी तुला सांगणारच आहे, पण तू एवढी घाई नको करू ना. मला माहिती आहे तुम्ही ताईला घाबरतात म्हणून. आता बरोबर सांगणार. तू शेत पाहायला आली ना, मग शेत बघ ना. उगीच कशाला काही पण हट्ट धरते? लव्ह स्टोरी सांगा आणि हे सांगा. तुम्ही सांगा चुपचाप. खूप भाव खाल्ला पहिलेच तुम्ही. आयला एवढी जिद करते ना. थांब सांगतो आता सगळं. हो सांगा. पहिले मला सांगा तुमची भेट कुठे झाली? आमची पहिली भेट बसमध्ये झाली. बस मध्ये? ही काय भेट असते का? तुला ऐकायचंय का? नाहीतर जाऊ दे सोड. बोला बोला पुढे बोला, ऐकते मी. ऐकते ना? ऐक मग आता. बस स्टँडला आहे ना एकदा खूप गर्दी होती. मी खिडकीतून आहे ना बॅग टाकली सीट सांभाळण्यासाठी. हो का? मग पुढे? पुढे काय, गेलो गर्दीतून रस्ता काढत काढत सीट जवळ. मग काय झालं? जे नाही व्हायचं तेच झालं. नेमकी काय झालं? माझ्या बॅगच्या पहिले ना कुणीतरी त्या सीटवरती रुमाल टाकलेला होता. लाल रुमाल होता की वेगळा? तुला कसं काय माहित लाल रुमाल होता म्हणून? कारण तो लाल रुमाल माझाच होता. बर, तो रुमाल मी उचलला आणि खाली टाकला. तेवढ्यात? हो मग तेवढ्यात काय झालं? तेवढ्यात आल्या मॅडम, डोळे लाल बुंद करून राहिल्या उभ्या माझ्या समोर. कमरेवर हात ठेवून अशा राहिल्या माझ्या समोर उभ्या. मग काय, मला बोलली इथे माझा रुमाल टाकलेला होता, कुठे गेला? मी बोललो मला काय माहित. आता बोंबला. तिचा रुमाल खाली टाकलेला होता पण मी सांगितलंच नाही. पण तिने पाहिले नाही का? कसं पाहिल? मी त्याच्यावर पाय ठेवला होता ना. काय तुम्ही माझ्या रुमालावर पाय ठेवला? अहो तिने तसंच दिला मला, न धुता. त्यात माझी काय चुकी? थांबा आता दाखवतेच तिला. आता काय फायदा? हो ते पण आहे, बरेच दिवस झाले त्याला. पुढे सांगा. ती खूप हुशार. मला बोलली पाय बाजूला करा. पाय बाजूला करताच तिला रुमाल दिसला. जाम भडकली माझ्यावरती. बापरे, मग तुमची अवस्था तर बघण्यासारखीच झाली असेल. हो एकदम बघण्यासारखीच. मला वाटले आता काही खरं नाही. रुमाल उचलला आणि तिच्या हातात दिला. बापरे. आता मी सीटवरून उठणार तेवढ्यात बोलली बसा आता, मला काही गरज नाही याची. तुमची तर चांदीच झाली की मग. चांदी तर झाली पण खाली पाय लटलट कापत होते. पण काय करणार, जे घडले ते घडले. हो तुम्ही काय करू पण शकत नव्हते. नाही ना, पण नंतर थोडं बरं वाटलं मला. माझी अशी अवस्था पाहून ती मला बोलली तुम्ही का काळजी करता, कशाला उगीच घाबरता, मी तुम्हाला काही बोलले का? मग झाली तुमची सेटिंग? नाही ग, एवढ्यात कसली सेटिंग. नंतर थोडं बोलणं भेटणं हसणं चालू झालं. अरे वा, मग मारला मौका बघून चौका? नाही, मी नाही चौका मारला. मी तर खूप घाबरत होतो, पण ती लय डेअरिंग बाज. म्हणजे तुम्ही नाही पटवलं ताईला? ताईने तुम्हाला पटवलं? हो तसंच काही समज. तिनेच पटवलं मला. आज त्याचेच फळ भोगतोय. काय? कसले फळ? तुला नाही कळायचं, कारण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग नाही दिसत ना. मी कशाला मरू? मला नाही पाहिजे स्वर्ग बिर्ग. अगं म्हणजे तुला नाही कळणार लग्न झाल्याशिवाय काय दुःख असतं ते. अहो एवढं दुःख असतं लग्न केल्यावर. मी तर लग्नच नाही करणार.
तसं नको करू. लग्न न करून पस्तावल्यापेक्षा लग्न करून पस्तावलेलं बरं. बरं बघू, अजून खूप वेळ आहे. हो, तुझ्याकडे खूप वेळ आहे. पण तू एक काम कर ना, आता लग्नापेक्षा तू शिक्षणाचा जास्त विचार कर. हो, मी शिक्षणच करणार पहिले, मग माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहील मी. आता काय दुसऱ्याच्या पायावरती उभी आहे? चल लग्न. बघू आता. तसं म्हणलं तरी काही हरकत नाही. म्हणूनच म्हणतात शिक्षणात तिसरा डोळा आहे. म्हणजे आता तुम्हाला शिकवणार शिक्षण तिसरा डोळा येते? मी कशाला शिकू? तुम्ही हुशार आहात ना. हो, मी आहे समजदार, पण मला नव्हतं माहित तू एवढी हुशार आहे म्हणून. आजकाल हुशारच पाहिजे, नाही तर जगणं मुश्किल होईल. पण तू जरा जास्तच हुशार आहे. ज्याशी पण तुझं लग्न होईल ना, त्याची लागलीच समज. काय लागली? वाटे थोडीच लागणार आहे, वाटच लागेल ना, दुसरं काय लागणार आहे? कशी काय वाट लागेल? मी किती साधी बोळी आहे. तू आणि साधी बोळी, तुझ्यात कुठला तरी गुन्हा आहे साधी बोळी म्हणायचा. माझा चेहरा बघा किती साधा भोळा आहे. तुझा चेहरा साधा बोळा. मला पण एक समजत नाही, तुम्ही तुमच्या सालीला जीव लावायचं सोडून काय पण काय बोलता तो. आता काय तुला डोक्यावर घेऊन नाचू का काय? शेत दाखवायला आणलं तर आणलं, खूप लाडत आली का काय? अहो दाजी, साली पण अर्धी घरवालीच असते. हो ते तर आहे, पण त्या घरवाल्याच एवढा ताण आहे. अहो दाजी, घरवाली पण आहे, पण पुरी नाही, अर्धीच आहे. मग तेवढंच ताण देईल ना. जर तिला माहित पडलं ना, तुला ताणून ताणून मारील. मग नाही मारणार मला. बस झालं शेत पाहणं. चल आता, चला. चल.